माते, अहो तुम्ही प्रभूंना त्या महिषासुराने पाठवलेल्या संदेशपत्राबद्दल का नाही सांगितलं? तू ऐकलं नाही का? त्यांच्या मागे किती व्याप आहेत. तुला असं वाटतं का की आपण हे सांगून त्यांच्या त्रासात भर घालावी? माते, अहो तुम्हाला हे लक्षात आलंय का? त्यांना याच गोष्टीची जाणीव झाली आहे आणि म्हणूनच ते इथं आले आहेत. आम्हालाही त्याबद्दल कल्पना आहे, मात्र हे आमचं युद्ध आहे. आम्ही त्यांना विचलित करू इच्छित नाही. अहो पण त्यांची तुम्हाला मदतच होईल ना. आम्ही महिषासुराशी लढण्यास सक्षम नाही असं वाटतंय का तुला? एक स्त्री म्हणून आम्ही कमी आहोत आणि सतत आम्हाला एका पुरुषाच्या मदतीची गरज आहे अशी तुझी धारणा आहे का? माते नाही, तसं नाही. पण जर तुम्ही हे प्रभूंना सांगितलं तर त्यांच्या मनावरचा ताणही थोडा हलका होईल, कारण त्यांनाही त्या प्रकारचे संकेत मिळतच आहेत आणि मग प्रभू तुम्हाला काहीतरी मार्ग निश्चितच सुचवू शकतील. प्रत्येक बाबतीत स्वामी आमच्या पाठीशी आहेत याचं आम्हाला देखील समाधान आहे, परंतु त्यांच्या महत्वाच्या कार्यात आम्ही त्यांना त्रास देऊ इच्छित नाही. ठीक आहे माते, पण निदान मला हे तरी सांगा, महिषासुराने पाठवलेल्या त्या संदेशपत्रात नेमकं काय लिहिलं आहे? श्री महादेव तिकडे तुळजाबरोबर आहेत, म्हणजे ते आपली योजना साध्य होऊ देणार नाहीत. आणि जर का तुळजाने त्यांना सांगितलं तर दैत्यगुरु, तुळजाने जर का त्यांना सगळं काही सांगितलं तर असुर नरेशांनी मांडलेला डाव पूर्णच होणार नाही. शुंभा, असा अस्वस्थ होऊन चालणार नाही. त्याचं कारण ही अस्वस्थता आपण ठरवलेल्या गोष्टींची दिशा बदलू शकते. आम्हाला असुर नरेशांची चिंता वाटते. त्यांना जर का ही वार्ता कळली तर ते किती चिंताग्रस्त होतील. असुर आणि देवांचा हा संघर्ष गेली अनेक वर्षे मी पाहत आहे. आदिशक्ती आणि दितिमाता यांच्यातला वैरभावच असुर आणि देवांच्या वैराचं मूळ बीज आहे. तेव्हापासून देवी ज्या प्रकारे या युद्धाचा भाग आहेत त्यावरून मला असं वाटतं की त्या महादेवांना काहीही सांगणार नाहीत. देवी महादेवांबरोबर असल्या तरी त्या स्वतंत्र आहेत. नाही दैत्यगुरु, तुळजा ही एक स्त्री आहे आणि तिला हे एक मोठं आव्हान पार पाडायचं आहे आणि त्यामध्ये तिला सतत पाठिंबा देणाऱ्या पुरुषाचं मत हे ती नक्कीच घेणार. तुळजा स्त्री असली तरी इतर स्त्रियांपेक्षा ती वेगळी आहे, अगदी मनुष्य रूपातही. आणि तिने आजपर्यंत जे काही केलंय ते स्वबळावर केलंय, त्यामुळं ती महादेवांना काहीही सांगणार नाही. नाही दैत्यगुरु, आम्हाला वाटतं ती नक्की सांगेल. आणि दैत्यगुरु, जर का तिने श्री महादेवांना सांगितलं तर नक्कीच अनर्थ होईल. ते नक्की सांगणार नाही. आपल्या दोघांच्याही भूमिका अगदी विरुद्ध असल्या तरी कोणाची भूमिका योग्य आहे अयोग्य आहे हे काळच ठरवेल. काय होतंय ते लवकरच समजेल. प्रभू, नेमकं काय लिहिलं होतं नंदी? कशाबद्दल एवढी गहन चर्चा चालू होती? नशिबात काय लिहिलं होतं ते नंदी विचारत होता. नंदीला सतत काही ना काही प्रश्न पडत असतात. हे मनुष्य रूप तुम्हाला छान शोभून दिसतंय, हो ना मुनिवर? नारायण नारायण
माते आता ह्या मनुष्य रूपात आल्यामुळे आम्हाला भूक देखील लागलीये. हो, म्हणूनच आम्ही भोजनाची तयारी केली आहे. लगेच वाढतो. नारायण. चला आता यथेच्छ भोजन करून घेऊ. आणि हो, उद्या सकाळी लवकर उठून तुमचं हे गाव, तुमचा हा प्रदेश याचा एक फेरफटका मारून यायचा आहे आम्हाला. आम्हाला हे जाणून घ्यायचंय की आमच्या माता ज्या प्रदेशात रमतात तो प्रदेश नक्की कसा आहे, इथली माणसं कशी आहेत. आमच्या उत्तराने महादेवांचे समाधान झालेले दिसत नाहीये. आल्यापासून आपल्याला साधं बोलायलाही वेळ मिळत नाहीये. कधी नारद मुनी आमच्या मागे, तर कधी ओवी आपल्या मागे. आपण पती पत्नी जरी असलो तरी मोकळेपणाने संवाद साधायलाही आपल्याला वेळ मिळत नाहीये. स्वामी, पती पत्नी झाल्यावर संसारात एवढं गुरफटून जायला होतं की एकमेकांसाठी वेळच देता येत नाही. आम्ही भूलोकावर देखील हेच पाहत आहोत. स्वामी, संसार, नाती गोती ह्या सगळ्यांमध्ये गुंतून जायला होतं. आणि हे गुंतणं देखील सुखद आणि समाधानकारक असतं. ह्याच गोष्टी पती पत्नीच्या नात्याचा आधार होऊन जातात. प्रेम केवळ विवाह होण्याअगोदर असतं आणि नंतर प्रेम राहतच नाही की काय? प्रेम आधीही असतं आणि नंतरही. फक्त नवरा बायको झाल्यावर त्याचं स्वरूप बदलतं. संसारातील आणि आयुष्यातील वेगवेगळ्या कामांचं दायित्व निभवावं लागतं. आणि असंच एक दायित्व तुम्ही देखील स्वीकारलंय, प्रति कैलास उभारण्याचं. आपल्या मागे काही कमी व्याप नाहीत देवी. त्यासाठीच आम्हाला आपली काळजी वाटते. आपण ठीक आहात ना देवी? आपल्या मागे खरोखर काही पेच तर नाही पडला ना? नारायण. चला, छान निद्रा झालेली आहे. आता कसं एकदम प्रसन्न आणि ताजं तवानं वाटतंय. आता हे सगळं गाव फिरून बघायचं मला एकदा. स्वामी, नारद मुनींना हा गाव आणि हा प्रदेश तुमच्यापेक्षा उत्तम अजून कोणीच दाखवू शकत नाही. तुम्हीच त्यांचे मार्गदर्शक आणि दिशादर्शक व्हा. चला मुनी. चला चला. महादेव, तुम्हाला महिषासुराने त्या लखोट्यामध्ये काय लिहिलंय तर कदाचित तुमचे सारे व्याप सोडून तुम्ही इथे याल, आमच्या बरोबर आहात. पण आता आमच्या कसोटीची वेळ आहे. त्याने जे आव्हान त्या लखोट्यातून आमच्या पुढ्यात मांडलंय ते आम्हीच पेलून दाखवणार. वा, गाव किती सुंदर आहे हो. म्हणजे अगदी आखीव आणि रेखीव आहे. स्वच्छ, एकदम नयनरम्य आणि हो, अगदी शिस्तबद्ध सुद्धा. मुनीवर आहो, आपण आधी सुद्धा इथे आलाच होता की? विश्वकर्माने जेव्हा तुळजादेवींचा महाल बांधला होता तेव्हा आपण आलाच होता. हो हो, आठवतंय ना प्रभो? तेव्हा तर सगळा स्वर्ग इथे गोळा झाला होता. पण प्रभू, तो महाल आता इथे कुठं दिसत नाहीये. कुठे गेला? तुळजादेवी जेव्हा जगदंबा अवताराची लीला पूर्ण करत होत्या त्यावेळी महिषासुराने महालाचे पावित्र्य भंग करू नये म्हणून त्यांनी भूगर्भात महालाला बंदिस्त करून ठेवले होते. पण प्रभू, देवी तो महाल बाहेर कधी काढणार आहेत? ते आता देवींच्या मनावर अवलंबून आहे. देवी आणि महिषासूर प्रभू, काय झालं? कोणीतरी आपला पाठलाग करतंय. पाळ ठेवून आहे आपल्यावर कोणीतरी. आपला पाठलाग? पण कोण असेल? म्हणजे असुर की आणखीन कोणती दुष्ट शक्ती?
काय रे पोरांनो, तुम्ही इथे लपून का बसलात? आम्ही तुम्हाला घाबरायला येत होतो. आम्हाला घाबरवायला वय? बरोबर. अरे पर असं इथे लपून छपून कोणाला घाबरवू नका बरं का, नाहीतर लोक तुम्हाला तर असूर समजतील आणि फटके देतील आणि तुम्हाला पळता बोई थोडी व्हायची. चला. आज तर आपण सापडलंच असतो. आई राजा ही खरंच देवी असेल तर तिच्या बरोबरचे समदे देव किंवा तसेच कोणीतरी असतील ना, म्हणून मी त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. पण काय फायदा झाला? आपण पकडलो गेलो ना. ते कोण आहे ते सुद्धा कळलं नाही. काय बी झालं तरी मी हे शोधून काढणारच. माझ्या घरात जी आई राजा म्हणून राहते तीच तुळजाई आहे का? हा डाव आहे तर या पोरांचा. हा तर महिषासुराच्या डावापेक्षाही मोठा डाव आहे. देवीनं सावध राहायला सांगायला हवं. ओवी, अगं इथे कशासाठी आणलेस तू मला? तू थांब जरा, बडबडू नकोस. देवी आईचं रहस्य काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे ना. आपल्याला नाही, तुला शोधायचंय. आणि त्यातून घोळ होणार आहे. तुला कळतच नाहीये. कसले घोळ? काय बी होत नाही. आपण लपून छपून समजा शोध घेतोय. अगं आता लपून छपूनच शोध घेत होतो ना, तरी त्या दोघांना आपण दिसलो की त्यांनी असूर समजून आपलं डोकं उडवलं असतं तर? तो धोका मला आहे, तुला कुठं आहे? का तुला डोकं कुठं आहे? असं असेल तर मी तर थांबतच नाही. तू एकटीच शोधत बस, मी जातो. प्रल्हाद, चिडतोस काय रे? तू माझा मित्र आहेस ना. आपण आधी इथं शोधूया, काय ना काहीतरी सापडेलच. बर ठीक आहे. प्रल्हाद, तुला काही जाणवतंय का? काय ते बघ ना, इथं कोणीतरी नुकतंच राहून गेलं असं वाटतंय. समजा कुणा तशाच आहेत. ओवी, आपण शोधाशोध करतोय, पण आई राजा हीच देवी आई आहे ते कसं कळणार? तशी कुठलीच गोष्ट नाहीये इथं. थांब प्रल्हाद, काहीतरी सापडेल. प्रल्हाद, ते बघ, बघितलंस? काय आहे ते? साधं फुल तर आहे. ते साधं फुल नाही, थांब दाखवते. कसं दिसतंय? चांगलं दिसतंय. पण ह्याच्यामुळे आई राजा आणि देवी आई एकच आहेत हे कसं कळणार? आणि या
फुलाचा काय विषय आहे ते सुद्धा कळेल लवकरच. चल. नंदी, अरे काय करतोय हे? माते, काल मी जे काही वागलो त्याबद्दल मला क्षमा करा. माझ्या मनात आपल्याबद्दल तिळमात्रही शंका नाहीये. अहो, आपण तर साक्षात शक्ती आहात आणि तुमच्याच शक्तीवर मी संशय घेईन असं कसं मनात आलं तुमच्या? माते, काल माझ्यामुळे तुम्ही क्रोधित झालात आणि मला तुमची साधी क्षमाही मागता आली नाही. त्यामुळेच रात्रभर अस्वस्थ आहे मी. माते, मला खूप खूप त्रास होतोय. आता तरी झालंय का तुझं समाधान? नाही, अजून बरंच काय शोधायचं बाकी आहे. आता काय शोधणार आहेस? तिथे एवढं शोधून एक साधं फूल सापडलं आपल्याला. ते साधं फूल नाही, मग हे देवी आईचं फूल आहे. काय सांगतेस? हो, म्हणजे आता जिथे आपण गेलो होतो तिथे तुळजाई घेऊन गेली असं म्हणायचंय का तुला? हो, मला तशी खात्री आहे. आणि या फुलाचं काय करणार आहेस? देवी आईला दाखवून तिलाच विचारणार का? पण देवी आई आपल्याला भेटणार कुठं? ती कधी येते कधी जाते कोणाला बी माहित नसतं. देवी आईला दाखवणार नाही, पण देवी आई मला या फुलाबद्दल नक्की सांगेल. मला तर काय कळतच नाहीये तू बोलतेस ते. हे फुल खरंच तुळजाईचं असेल ना तर ते कधीच सुकणार नाही, कोमेजून जाणार नाही. असं कसं होईल? खरंच तुळजाईचं फुल कधी बी सुकत नाही. हे बघ, हे कसं चमकतंय, बघितलंस? पण मग या फुलाचं काय होणार? त्याचं मोठं झाड होईल. झाड? आणि त्यावर पुन्हा अशीच फुलं येतील चमकणारी? हो. होय पोरांनो, नंदी, अरे असा रडू नकोस. मी जे काही वागलोय त्याबद्दल मला शिक्षा करा. आम्हाला माता म्हणतोस ना तू? मग मातेचा राग फार काळ टिकतो का? नाही ना. तू चूक केलीस, आम्हाला राग आला आणि मग तो गेला. कारण तू जे बोलत होता त्यात आमची काळजीच होती, हे जाणवलंय आम्हाला. मी कधीच कधीच आपल्या शक्तीवर संशय घेतलेला नाहीये. आम्हाला ते माहिती आहे आणि म्हणूनच आम्ही तुला शिक्षा देणार नाही आहोत. आमच्यासाठी तुला एक महत्त्वाचं कार्य करावं लागेल.